हस्तसामुद्रिक ज्योतिष हे सत्य आहे काय किंवा थोतांड आहे काय? प्रश्न आहे हो, एका मिनिटात कसं सांगणार? म्हणजे आता किती वाजले आपल्याला? आमचं टेंडर संपलेलं आहे तुमच्याशी कामाचं. तेव्हा हस्तसामुद्रिक आणि ज्योतिष ही 100% खरी शास्त्र आहेत, पण ही शापित आहेत. याच्यासाठी काही तपश्चर्या लागते. मन, बुद्धी, वाचा आणि जिव्हा ही पवित्र आणि स्वच्छ ठेवावी लागते. त्याचबरोबर त्या शास्त्राला शाप आहे. संचित क्रियमान प्रारब्धाप्रमाणे तो जीव ते भोगत असतो. त्यामुळे ही जी शास्त्र आहेत ही 100% खरं उत्तर देऊ शकत नाहीत. तुम्हाला बघा, मी सांगितलं की एकाच मिनिटाला 2 माणसं जन्माला येतात. एक राजा होतो, एक रंक होतो. तर ते दोन्ही रंक व्हायला पाहिजे किंवा राजे व्हायला हवे या शास्त्राप्रमाणे. नाही ते शास्त्र खोटं आहे. तर याच्यामध्ये एक नियती म्हणून जी एक शक्ती आहे, तो त्याच्या प्रारब्धानुसार त्याचे कर्म भोगत असतो. पण शास्त्राप्रमाणे ज्या घटना असतात त्या होतातच. ही शास्त्र खोटी नाहीत. शास्त्र खरी आहे, पण हे अगदी 100% खरी नाहीत. आज सुद्धा विज्ञानामध्ये बरेचसे अपवाद आहेत. निरनिराळ्या विषयांना अपवाद आहेत. तसे याला पण काही अपवाद आहेत. पण ही शास्त्र आहेत, थोतांड नाही. अनुभूती आहे, खरं आहे. पण तुम्ही जर 100% याच्यावरच जर 24 तास बाकीचं सगळं, कारण याला जोडून अनेक आहे. संचित आहे, क्रियमान आहे, प्रारब्ध आहे, शाप आहे, तळतळाट आहे, पूर्वकर्म आहे, त्याच्यानंतर आपण केलेल्या सेवा आहेत, तपश्चर्या आहेत, कोणा थोडा मोठ्याचे आशीर्वाद आहेत, कोणा अतिशय एखाद्या सत्पुरुषाने तुमच्या आशीर्वाद ज्या बेटा त्याला कल्याण होगा. आमचे जरी तिकडे सगळे शनिमंगळ पालखे असले तरी त्या सत्पुरुषाच्या कल्याणामुळे आपलं कल्याण होईल. म्हणून तुम्ही याच्याबद्दल असं एवढं असं परखड अगदी पक्क असं शास्त्र समजू नका. याला लवचिकता आहे, पण हे शास्त्र खरी आहे. अपवाद आहेत त्याला, आणि ते अपवाद हे आहेत की तिथे ज्या मोठ्या शक्ती आहेत, नियती, परमेश्वर, आत्मा, प्रारब्ध, संचित, हे त्याच्यावर मोठे ते त्या ठिकाणी त्यांचं काम अगोदर करतात, नंतर शास्त्राचं काम सुरू होतं. कारण हे ग्रह मंडळी फार दूर आहेत. 9 कोटी मैल सूर्य आहे, 2-3 लाख किलोमीटर चंद्र आहे. तर ते सगळे त्यांचे इफेक्ट व्हायला जरा वेळ लागतो. आणि हे ताबडतोब आपण जन्माची फळं बघतो. हे आपण जन्मताच बरोबर घेऊन येतो प्रारब्ध, त्याचे रिझल्ट लवकर येतात. म्हणून हा थोडा फरक पडतो, पण शास्त्र खरी आहे.